नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ॲडमिशन गायडन्स या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहेत की महाराष्ट्र स्टेटमधील जो पुढचा मॉपअप राऊंड येणार होता MBBS व BDSचा, त्याबद्दल महत्त्वाची नोटीस काय आलेली आहे. त्याचप्रमाणे या मॉपअप राऊंडमध्ये सेकंडमध्ये कोणकोणते कॉलेज पार्टिसिपेट आहेत, म्हणजेच गव्हर्नमेंट कॉलेज आहेत की प्रायव्हेट कॉलेज आहेत, आणि प्रायव्हेट कॉलेजसाठी इन्स्टिट्यूशनल राऊंड कशा पद्धतीने होणार आहे. मग हे इन्स्टिट्यूशनल राऊंड कसा असतो, त्याचे रूल्स काय असतात, त्यासाठी फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, हे सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. कारण की बरेचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की आम्ही BDS BAMS ॲडमिशन घेतलं आहे, तर आता आम्ही इलिजिबल आहेत का इन्स्टिट्यूशनल राऊंडला. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मी तुम्हाला इथून पुढे सांगणार आहे. आता सर्वप्रथम आपण पाहणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून नोटीस काय आलेली आहे, त्या नोटीसमधले महत्त्वाचे मुद्दे काय आहेत आणि एक्झॅक्टली ही प्रोसिजर कशा पद्धतीने कंडक्ट केली जाते. तर आता हे पहा, आजची एक नोटीस आलेली आहे. त्याच्यामध्ये याचा काय सांगितलं बघा, स्केड्यूल फॉर मॉपअप राऊंड 2. आता हा मॉपअप राऊंड 2 कशासाठी होणार आहे हे सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी क्लिअर करतो. फॉर गव्हर्नमेंट MBBS मेडिकल कॉलेजेस अँड ऑल डेंटल BDS कॉलेजेस इन्क्लुडिंग प्रायव्हेट. आता बघा, म्हणजे हा मॉपअप राऊंड फक्त म्हणजे जो मॉपअप राऊंड 2 होणार आहे, आणि इथे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 3 पण दिलेलं आहे. जर त्यांचा हेडिंग जर पाहिलं तर मॉपअप राऊंड 3 पण दिलेला आहे. पण मॉपअप राऊंड 3 केव्हा होईल, जर मॉपअप राऊंड 2 नंतर वॅकन्सी जर राहिल्या तर तो तिसरा राऊंड होईल, अदरवाईज तो राऊंड होणार नाही. आता मॉपअप राऊंड 2 मध्ये पहिली मुद्दा काय क्लिअर झाला पाहिजे आपल्याला, यामध्ये फक्त गव्हर्नमेंट MBBS कॉलेज आहेत आणि ऑल BDS म्हणजे गव्हर्नमेंट BDS आणि प्रायव्हेट BDS हे सर्व कॉलेज ह्या मॉपअप राऊंड 2 मध्ये असणार आहेत. त्याचा टाइम टेबल पहा कसा आहे. डिक्लेरेशन ऑफ सीट मॅट्रिक्स, ऑलरेडी सीट मॅट्रिक्स आलेला आहे, विद्यार्थ्यांनी ते पाहून घ्यायचं आहे. हे सीट मॅट्रिक्स कशासाठी आहे, MBBS गव्हर्नमेंट कॉलेजेस किंवा कॉर्पोरेशनचे सर्व कॉलेजेस आणि BDS ऑल कॉलेजेस, BDSचे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, याचा सीट मॅट्रिक्स आलेला आहे. आता याचा रिझल्ट केव्हा लागणार आहे, तर याचा रिझल्ट आजच लागणार आहे. आज संध्याकाळपर्यंत याचा रिझल्ट लागेल. म्हणजे 31 तारखेला त्यांनी टाइम दिलेला आहे 6च्या नंतर. अजून तर रिझल्ट लागलेला नाही, थोड्या वेळात केव्हाही रिझल्ट लागू शकेल. आता ज्या विद्यार्थ्यांचा मॉपअप राऊंड 2 मध्ये नंबर लागलेला असेल, तर अशा विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेण्यासाठी काय दिलेला वेळ आहे, तर जॉईनिंग टाइम दिलेला आहे 1 एप्रिल पासून 4 एप्रिलपर्यंत आपल्याला कॉलेजला जाऊन ॲडमिशन घेता येतं. मग 4 एप्रिल ॲडमिशन घेतल्यानंतर आता बघा पुढचं महत्त्वाचं काय, जॉईनिंग पिरियड ऑफ मॉपअप राऊंड 2 इन्क्लुडिंग हॉलिडेज फॉर BDS साठी 1 दिवस एक्स्ट्रा दिलेला आहे, 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत. MBBS मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा नंबर लागतोय त्यांना 1 तारखेपासून 4 एप्रिलपर्यंत वेळ आहे, आणि BDS ला जर नंबर लागला असेल तर 1 तारखेपासून 5 तारखेपर्यंत वेळ देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं काय, डिक्लेरेशन ऑफ सीट मॅट्रिक्स फॉर MBBS गव्हर्नमेंट कॉर्पोरेशन फॉर मॉपअप राऊंड 3. त्याच्यामध्ये त्यांनी ब्रॅकेटमध्ये सांगितलंय इफ देर इज एनी वॅकन्सी, जर वॅकन्सी राहिली तरच मॉपअप राऊंड तिसरा होईल आणि त्याचं सीट मॅट्रिक्स 4 एप्रिलला येणार आहे. आणि जर वॅकन्सी राहिल्या तर त्याचा रिझल्ट पण लागेल, आणि रिझल्ट लागला तर ॲडमिशन घेण्यासाठी त्याचा वेळ दिलेला आहे 5 एप्रिलपर्यंत संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आपल्याला त्याचा टाइम देण्यात आलेला आहे. म्हणजे 5 एप्रिलला सर्व ॲडमिशन प्रोसेस संपणार आहे, याची विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नोंद घ्यायची आहे. आता महत्त्वाचं काय बघा, महत्त्वाचं काय आता, तर आता हे सर्व आपण डिस्कस केलं गव्हर्नमेंट कॉलेज MBBS आणि ऑल BDS कॉलेज, म्हणजे BDSचे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट, त्यांच्यासाठी मॉपअप राऊंड सेकंड होणार आहे आणि थर्ड राऊंड पण होणार आहे. त्याच्यासाठी डिस्कस. आता प्रायव्हेट कॉलेजबद्दल काय असेल, याच्या मनात बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या शंका आहेत. तर प्रायव्हेट कॉलेजचा मॉपअप राऊंड होणार नाही, त्यांचा डायरेक्ट आता इन्स्टिट्यूशनल राऊंड होणार आहे. मग आता या इन्स्टिट्यूशनल राऊंडसाठी कोण कोण इलिजिबल असणार आहे ते देखील पाहू, आणि याचा टाइम टेबल कशा पद्धतीने आहे ते देखील आपण इथं डिस्कस करू. आता बघा, पब्लिकेशन ऑफ वॅकन्सी पोझिशन्स. आता वॅकन्सी येणार आहेत ऑफ लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स सेपरेटली फॉर स्टेट कोटा अँड इन्स्टिट्यूशनल कोटा सीट. आता स्टेट कोटा सीट्स आणि इन्स्टिट्यूशनल कोटा सीट्स हा नेमका फरक काय आहे, तर स्टेट कोटा सीट्स म्हणजे काय आहे, तर आता आपण जे पेमेंट केलेलं आहे 1,000 रुपयाचं, म्हणजे समजा जे महाराष्ट्रातले जेवढे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये ज्या जागा शिल्लक राहिलेल्या आहेत, आता शिल्लक कशा राहतील या जागा, फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि तिसरा राऊंड जो लागला मॉपअप राऊंड 1, यामध्ये विद्यार्थ्यांनी ज्यांना नंबर लागल्या कॉलेजला परंतु त्यांनी ॲडमिशन घेतलं नाही आहे, म्हणजे त्यांनी कॅन्सल केलेलं असेल किंवा नंबर जाऊन ॲडमिशन घेतलंय परंतु नंतर कॅन्सल केलं, कॅन्सलेशनची डेट 30 तारीख दिलेली होती MBBS साठी, तर अशा सर्व शिल्लक ज्या जागा राहिलेल्या आहेत, अशा सर्व जागा राहिलेल्या जागा 85% मधल्या स्टेट कोट्याच्या, त्याला म्हणतात वॅकेंट स्टेट कोटा सीट्स. आणि दुसरं काय आहे, वॅकेंट इन्स्टिट्यूशनल कोटा सीट. म्हणजे काय आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी 5,000 आणि हे 1,000 असं मिळून 6,000चं पेमेंट केलं किंवा नुसतं 5,000चं पेमेंट केलेलं होतं, तर त्या आहे सर्व इन्स्टिट्यूशनल म्हणजे मॅनेजमेंटच्या जागा.
त्या 15% जागा आहेत, तर त्या सर्व जागाला इन्स्टिट्यूशनल कोटा सीट असं म्हटलं जातं. तर ह्या सर्व यांचं सीट मॅट्रिक्स यांचं काय येणार आहे, एलिजिबल विद्यार्थ्यांची लिस्ट केव्हा येणार आहे, तर आजच येणार आहे 31 तारखेला. आता महत्त्वाचं काय बघा, या राऊंडसाठी कोण एलिजिबल नाही हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट आहे. ज्या विद्यार्थ्यांचं MBBS साठी फर्स्ट राऊंड, सेकंड राऊंड आणि मॉपअप राऊंड 1 मध्ये ॲडमिशन झालेलं आहे, म्हणजे त्यांचं जॉईंटेड स्टेटस आहे, म्हणजे त्यांनी रिटेन्शन भरलेलं असेल किंवा नसेल भरलेला. जर रिटेन्शन नसेल भरलं तर त्यांचं फक्त चान्सेस मॉपअप राऊंडमध्येच होणार आहेत गव्हर्नमेंट कॉलेजसाठी. परंतु जे प्रायव्हेट कॉलेज आहेत त्याच्यासाठी हे विद्यार्थी इलिजिबल नाहीत, हे महत्त्वाचं लक्षात घ्या. ज्यांनी ॲडमिशन MBBS साठी घेतलेलं आहे असे विद्यार्थी इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये प्रायव्हेट कॉलेजसाठी इलिजिबल नसतात. हा पहिला मुद्दा महत्त्वाचा आहे. आता बघा, आता जे विद्यार्थी इलिजिबल आहेत, आता इलिजिबल कोण कोण आहेत, तर जे विद्यार्थ्यांनी BDS साठी ॲडमिशन घेतलेलं असू द्या, BAMS, BHMS, BUMS, BSc नर्सिंग, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेसला जरी तुमचं ॲडमिशन झालेलं असेल किंवा आत्तापर्यंत एकाही विद्यार्थ्याला कुठेच ॲडमिशन भेटलेलं नसेल, असे सर्व विद्यार्थी हे इन्स्टिट्यूशनल राऊंडला इलिजिबल आहेत. आता यांची लिस्ट पण येईल, त्या लिस्टमध्ये या विद्यार्थ्यांनी आपलं नाव देखील चेक करायचं आहे. आता इलिजिबल तर आहेत, मग आता प्रोसेस काय आहे, तर आता विद्यार्थ्यांना काय करावं लागतं, इन्स्टिट्यूशनल राऊंडला प्रत्येक इन्स्टिट्यूटला जाऊन अप्लाय करावं लागतं. आता हे अप्लाय करण्यासाठी एक फॉर्म दिलेला आहे, तो देखील फॉर्म मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर करतो. तो फॉर्म घ्यायचा आहे, त्याच्यासोबत आपले डॉक्युमेंट्स, झेरॉक्स डॉक्युमेंट्स त्याच्यासोबत अटॅच करायचे आहेत. स्वतः विद्यार्थी किंवा विद्यार्थ्याचे कोणतेही रिलेटिव्ह असतील तरी ते त्या प्रत्येक पर्टिक्युलर कॉलेजला जाऊन ते अप्लाय करू शकतात. मग हे अप्लाय करण्याची तारीख काय आहे महत्त्वाची, तर पहा, द इलिजिबल डिझायरस कॅन्डिडेट्स मस्ट अप्लाय इन पर्सन ऑर एनी पर्सन टू रिस्पेक्टिव्ह कॉलेज इन प्रिस्क्राइब फॉर्मॅट सेपरेटली फॉर स्टेट कोटा अँड इन्स्टिट्यूशनल कोटा. स्टेट कोटासाठी एक फॉर्म वेगळा दिलेला आहे त्यांनी आणि इन्स्टिट्यूशनल कोटासाठी एक वेगळा फॉर्म दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्हीकडे अप्लाय करायचं त्यांनी ते दोन्ही फॉर्म तिथं कॉलेजमध्ये जाऊन सबमिट करू शकता. तर याची डेट काय आहे, 1 एप्रिल पासून 3 एप्रिल पर्यंत डेट आहे. म्हणजे 1, 2, 3 असे फक्त 3 दिवस दिलेले आहेत. 3 एप्रिलच्या दुपारी 3 वाजेपर्यंतच विद्यार्थ्यांना फॉर्म अप्लाय करता येतं जाऊन. तर विद्यार्थ्यांना प्रत्येक कॉलेजला जावं लागेल. ज्या विद्यार्थ्यांना आता कॅटेगरीनुसार सीट्स पाहिजे आहेत आणि त्याच्यानुसार विद्यार्थी प्रत्येक कॉलेजला जाऊन अप्लाय करू शकतो. मॅक्झिमम कॉलेजला अप्लाय करा. ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलं नाहीये, काठावर जे विद्यार्थी आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना चान्सेस असतात इन्स्टिट्यूशनल राऊंडमध्ये. आता त्याच्यानंतर महत्त्वाचं काय बघा, आता जे विद्यार्थी जाऊन अप्लाय करतील 3 तारखेपर्यंत, 3 एप्रिलचे दुपारी 3 वाजेपर्यंत, अशा विद्यार्थ्यांची त्या कॉलेजमध्ये आणि किंवा त्या कॉलेजच्या वेबसाईटवर त्यांची लिस्ट लागेल. संध्याकाळी 6च्या नंतर लिस्ट लागेल आणि जर तुमचा तिथे नंबर लागलेला असेल तर जॉईनिंग पिरियड ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट्स ॲज पर फर्स्ट सिलेक्शन लिस्ट 4 एप्रिलला एकच दिवस आहे. 4 एप्रिलला संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकता. तर त्या वेबसाईटवर किंवा त्यांच्या नोटीस बोर्डवर चेक करायचं. जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्ही संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 4 एप्रिलच्या फक्त एक दिवस दिलेला आहे, तिथे जाऊन तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मग ज्या विद्यार्थ्यांनी ज्या ठिकाणी सर्व ठिकाणी अप्लाय केलेलं आहे ते पाहायचं आणि तिथं जाऊन ॲडमिशन घ्यायचं. आता त्यानंतर काय बघा, पुढे टाइम टेबल दिलेलं तुम्ही ते पाहून घ्या. जर तिथं नंबर लागलेला समजा वेटिंग लिस्टमध्ये असेल, जर विद्यार्थ्यांनी कोण ॲडमिशन घेतलं नाही तर आपण अजून पुढे थांबायचं. तर त्यांची दुसरी वेटिंग लिस्ट लागणार आहे, ती आहे 4 एप्रिललाच पुढे लागणार आहे. तर त्यांचं ॲडमिशन 5 एप्रिलपर्यंत जाऊन त्यांनी ॲडमिशन घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे पुढच्या वेटिंग लिस्ट लागत जातील आणि सर्वात शेवटची डेट काय आहे तर 5 एप्रिलला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे सर्व ॲडमिशन प्रोसेस संपणार आहे. म्हणजे गव्हर्नमेंट ॲडेड आणि प्रायव्हेट ह्या सर्वांची ॲडमिशन प्रोसेस फॉर MBBS BDS हे 5 तारखेला संपून जाणार आहे. हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता ह्याच्यातले महत्त्वाचे मुद्दे बघा काय आहेत दुसरे. आता इथं काय सांगितलंय बघा, लास्ट प्रिस्क्राइब डेट फॉर कॅन्सलेशन ऑफ ॲडमिशन टू BDS कोर्स इज 5 एप्रिल. आता 30 मार्च एक डेट दिली होती BDS साठी, तर ती डेट वाढवली होती. तर आता डेट काय केलेली आहे, MBBS ची तर कॅन्सलेशनची डेट संपलेली आहे. BDS ची कॅन्सलेशनची डेट 5 एप्रिल आहे. विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन कॅन्सल करायचं असेल तर ते 5 एप्रिलच्या आधीच कॅन्सल करा. आता एक चान्स भेटलेला आहे मॉपअप राऊंड 2 आणि 3चा, त्याच्यामध्ये चेक करा तुम्हाला कुठे ॲडमिशन BDS साठी भेटतं. तुम्हाला वाटलं आवडीनुसार भेटलंय किंवा तुम्हाला असं असेल की आता फक्त कॉलेज पाहायचं आहे आणि मला रिपीट करायचं आहे, तर अशा विद्यार्थ्यांना 5 एप्रिल ही शेवटची तारीख आहे BDSचं ॲडमिशन कॅन्सल करण्यासाठी. हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर आता हे सर्व त्यांनी रूल्स दिलेले आहेत बाकीचे, कशा पद्धतीने हे ॲडमिशन प्रोसेस होऊ शकते आणि कशा पद्धतीने असते. आता मी तुम्हाला थोडक्यामध्ये सर्व बाकीचे मुद्दे सांगतो. आपल्याला काय कळलेलं आहे, मॉपअप राऊंड सेकंड आणि थर्ड फक्त गव्हर्नमेंट MBBS कॉर्पोरेशनचे सर्व कॉलेजेस आणि BDSचे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट याच्यासाठीच होणार आहे.
आणि सर्व MBBSचे जेवढे प्रायव्हेट कॉलेज आहेत, मायनॉरिटीचे वगैरे सर्व जेवढे प्रायव्हेट कॉलेज आहेत, याच्यासाठी फक्त इन्स्टिट्यूशनल राऊंड होणार आहे, म्हणजेच त्याला स्पॉट राऊंड असं देखील म्हणतो. हा राऊंड कसा, जो मॉपअप राऊंड आहे हे ऑनलाईन होणार आहे, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना काही चिंता करण्याची गरज नाही. त्यांना ऑनलाईन रिझल्ट दिसेल, त्याच्यानुसार ऍडमिशन घेऊ शकतात. पण इन्स्टिट्यूशनल राऊंडला काय करायचं आहे, तर आपल्याला 3 दिवस दिलेले आहेत. तर त्या प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये मी तुम्हाला जो फॉर्म दिलाय त्या फॉर्म घेऊन जायचा आहे आणि त्या प्रत्येक कॉलेजला जाऊन अप्लाय करा. विद्यार्थ्यांनी एवढं करायचं आहे, मॅक्झिमम सर्व कॉलेजला जाऊन अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तुमचे रिलेटिव्ह असू द्या, कोणाला असू द्या, मित्राला, मैत्रिणीला, कोणालाही सांगा तुम्ही, जेणेकरून त्यांनी जाऊन तिथे ते तुमचं ऍप्लिकेशन त्याच्यासोबत झेरॉक्स डॉक्युमेंट्स देतील आणि तिथे सबमिट करतील, जेणेकरून पुन्हा तुम्हाला ते रिझल्ट चेक करायचा आहे. आता काय होतं पहा, सपोज आपण एखाद्या कॉलेजचं उदाहरण घेऊ. एखाद्या कॉलेजला जर 5 जागा शिल्लक असतील आणि तिथे जर 200 विद्यार्थ्यांनी समजा अप्लाय केलेलं आहे. आता 200 विद्यार्थी कसं करणार, 1 तारखेपासून 3 तारखेपर्यंत वेळ दिलेला आहे, जाऊन अप्लाय करतील. समजा आता एकूण 200 ऍप्लिकेशन्स त्या कॉलेजमध्ये आलेले आहेत. जागा वॅकेंट किती आहेत कॅटेगरीनुसार, प्रत्येक कॅटेगरीनुसार पाहिलं तर 5 जागा आहेत. मग काय करतात ते 200 मध्ये 200 विद्यार्थ्यांची एक लिस्ट लागते त्या कॉलेजच्या नोटीस बोर्डवर. ज्या विद्यार्थ्यांचे मार्क प्रमाणे सर्व लिस्ट लागते, मार्क आणि रँक प्रमाणे लिस्ट लागते. ज्या विद्यार्थ्याचे चांगले मार्क आहेत त्याचा 1 नंबरला नाव असतं, पण अशा पद्धतीने कॅटेगरीनुसार त्या सर्व लिस्ट लागते. आता 5 विद्यार्थ्यांचं पहिल्यांदा नाव असणार आहे, बाकी सर्व विद्यार्थ्यांचं वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल. आता रिझल्ट लागला, समजा त्या 5 विद्यार्थ्यांचं वर नाव आलेलं आहे, त्यांना ऍडमिशनसाठी वेळ दिलेला आहे 1 दिवस. आता त्या समजा 5 मधल्या विद्यार्थ्यांचा, त्यातल्या काही विद्यार्थ्यांचा अजून दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजला नंबर लागला असेल, कारण की त्यांनी बऱ्याचशा कॉलेजला अप्लाय केलेलं आहे. मग आता त्या 1च दिवस आहे त्या विद्यार्थ्यांकडे. समजा त्यांना वाटलं की मला आता दुसऱ्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे, त्यांना ते वाटलं ते कॉलेज त्याच्यापेक्षा चांगलं आहे. मग तो विद्यार्थी काय करेल, तिथं दुसरीकडे जाऊन ऍडमिशन घेईल. मग आपण ज्या कॉलेजबद्दल डिस्कस करतोय तिथं 5 पैकी 1 विद्यार्थी तिकडे गेला, मग त्याची 1 जागा शिल्लक राहिली. मग ती 1 जागा कोणाला भेटणार आहे, तर तो 6 नंबरचा वेटिंग लिस्ट मधला जो विद्यार्थी आहे त्याचा विचार केला जाईल. तो जर तिथे नसेल तर खालच्यांचा विचार केला जाईल. अशा पद्धतीने हे वेटिंग लिस्टचे रिझल्ट लागत जातात. पण हे सर्व टाइम टेबलसाठी विद्यार्थी आणि पालकांचं खूप लक्ष असणं गरजेचं आहे, कारण की हे सर्व प्रोसेस 5 तारखेमध्ये संपून जाणार आहे. म्हणजे विद्यार्थ्याकडे फक्त 3 ते 4 दिवस आहेत. या 3 ते 4 दिवस मध्ये विद्यार्थ्यांना अगदी काळजीपूर्वक पाहायचं आहे. आता महत्त्वाचं काय आहे, याचं फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असणार आहे. बरेचसे विद्यार्थी गडबडून जात आहेत. तर हे पहा, या राऊंडमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याला कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. तुम्हाला प्रत्येक विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीची पूर्ण फी भरावी लागते. मी डिस्कस करतोय फक्त इन्स्टिट्यूशनल राऊंड बद्दल. मॉपअप राऊंडमध्ये गव्हर्नमेंटचं जे असणार आहे तर आपल्याला जी आहे ती नॉर्मल फी भरावी लागणार आहे, असं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व बेनिफिट भेटतील. पण इन्स्टिट्यूशनल राऊंडला विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे बेनिफिट भेटत नाही. जे स्टेट कोटा इन्स्टिट्यूशन म्हणजे सीट आहेत त्याच्यामध्ये पूर्ण फी भरावी लागेल. आणि जो इन्स्टिट्यूशनल कोटा आहे तर त्याच्यासाठी इन्स्टिट्यूशनल कोट्याची फीस वेगळी आहे, म्हणजे मॅनेजमेंटची फीस वेगळी आहे. प्रत्येक कॉलेजने त्यांची इन्स्टिट्यूशनल कोट्याची फी सांगितलेली आहे, त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना पे करावी लागते. हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि विद्यार्थ्यांनी शेवटच्या दिवशीपर्यंत वाट पहा, आपला नंबर कुठं लागेल, वेटिंग लिस्टमध्ये लागू शकतो का, त्या कॉलेजमध्ये तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या. त्या कॉलेजच्या वेबसाईटवर प्लस त्या नोटीस बोर्डवर लक्ष ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या तिथं मॅक्झिमम चान्सेस होऊ शकतात ॲडमिशन घेण्यासाठी. हे लक्षात घ्या, कॅटेगरीचे बेनिफिट भेटणार नाहीत. प्रत्येक विद्यार्थ्याला ओपन कॅटेगरीची फी भरावी लागणार आहे या राऊंडसाठी. याच्या व्यतिरिक्त काही जर अडचणी येत असतील, कशा पद्धतीने राऊंड होईल, कुठल्या कॉलेजच्या जागा किती शिल्लक आहेत, सर आमचा आता इथे नंबर लागू शकतो का, किंवा आता तुम्ही इथं फॉर्म अप्लाय केला तर एक दुसऱ्या कॉलेजला चान्सेस होऊ शकतात का, तर हे सर्व प्रोसिजरसाठी तुम्ही वायब्रंटची मदत घ्या. अगदी 5 तारखेच्या शेवटच्या टाईमपर्यंत आमची टीम पूर्णपणे प्रत्येक कॉलेजमध्ये ॲडमिशन प्रोसेस तुम्हाला करून देण्यासाठी तत्पर आहे. तुम्हाला जर काही अडचण येत असेल किंवा कॉलेज कोणत्या तुम्हाला ॲडमिशनसाठी त्रास देत असेल तर आम्हाला नक्की संपर्क करा, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचं जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ॲडमिशन होईल आणि विद्यार्थ्यांना काही काळजी करायची गरज नाही आहे. जर अडचणी आल्यात केव्हाही 5 एप्रिलपर्यंत तुम्ही केव्हाही वायब्रंटच्या टीमला संपर्क करा. आम्ही तुम्हाला 100% तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही मदत करण्यासाठी तत्पर आहेत मित्रांनो. थँक्यू सो मच.